चला तर आज बनवूया आपण दही वडे. तुम्हाला पण आवडते का? चला मग आज बनवूया आपण मऊ लुसलुसीत दही वडे. त्यासाठी मी इथे उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तासासाठी भिजवून ठेवलेली आहे. भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये कमीत कमी पाणी वापरून घट्ट व बारीक वाटून घ्यावी. जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते छान एकाच दिशेने त्याला हाताने नाहीतर चमच्याने छान फेटून घ्या, त्याला 5 ते 10 मिनटे. जे मिश्रण तयार केलेलं आहे त्या मिश्रणामध्ये थोडं जिरं, हिंग, चवीनुसार मीठ टाकून त्याला छान फेटून घ्या. आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते एका वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन एक छोटासा गोळा त्यामध्ये टाकून ते बघा की पाण्यात जर तरंगत असेल तर ते आपलं मिश्रण जे आहे ते तयार आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसे वडे टाकू शकता अथवा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि ते वडे जे आहे ते मध्यम आचेवरती त्याला सोनेरी कुरकुरी होईपर्यंत त्याला छान तळून घ्या. ते वडे तयार झालेले आहे. तर एका भांड्यामध्ये थोडं कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं मीठ आणि चिमूटभर हिंग टाकायचं, म्हणजे ते पचायला हलके जात असते. वडे जे आहे ते पाण्यामध्ये लगेच टाकून द्यायचे आणि त्याला 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे. वडे भिजतपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊया. हिरवी चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण, पुदिना क्यूब, हिरव्या मिरच्या आणि जिरे, चवीनुसार मीठ टाकून त्याचं पेस्ट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. दही तयार करण्यासाठी इथे फ्रेश दही हवं असलं पाहिजे. त्यामध्ये मीठ आणि साखर टाकून त्याला छान फेटून घ्या. आणि आपण जे वडे पाण्यामध्ये टाकलेले होते ते वडे जे आहे ते हलक्या हाताने वड्यामधलं जे जास्तीत जास्त पाणी जे आहे ते काढून घ्या. आणि एका प्लेटमध्ये वडे ठेवून त्यावर फेटलेले दही ओतावे. वरून चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याची हिरवी चटणी घाला. चटणी टाकून झाल्यानंतर भाजलेले जिरेपूड, लाल तिखट, चाट मसाला आणि थोडे काळे मीठ टाकून स्प्रिंकल करा. आणि त्यावर तुम्ही आवडीनुसार बारीक शेव टाकू शकता. तर बघू शकता तुम्ही आपले दही वडे तयार आहे. तर तुम्ही बघू शकता आपले दही वडे किती मऊ लुसलुसीत झालेले आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.